नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। महाडच्या चौदार तळावर जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन, तर आंदोलनावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडल्यानं नवा वाद। आव्हाडांच्या महाडमधील कृत्यावर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका। आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी नागपुरातील बजाजनगर पोलीस ठाण्यात अजित पवार गटाचं निवेदन। जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील घराबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात। कृषी पंपांना पाणी मीटर बसवण्याच्या निर्णयाविरोधात राजू शेट्टी आक्रमक। निर्णय मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्यानं आंघोळ घालण्याचा इशारा। पुण्यातील खडकवासला धरणामधून इंदापूरसाठी पाणी सोडावं, आमदार दत्तात्रय भरणेंची पालकमंत्री अजित पवारांकडे मागणी। इंदापूर तालुक्यात सध्या दुष्काळ परिस्थिती। सिंधुदुर्गच्या मालवणमधील विविध समस्यांबाबत आमदार वैभव नाईकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर। प्रत्येक विभागानं आपल्या स्तरावर काळजी घेण्याच्या नाईकांच्या सूचना। कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य आता इरिगेशन फेडरेशनकडून रास्ता रोको आंदोलन। शासकीय पाणीपट्टी दरवाढ, कृषी पंपांना पाणी मीटर बसवण्याच्या निर्णयाचा निषेध। जळगावच्या फैजापूर शहरातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी नागरिकांचं ठिय्या आंदोलन। अत्यावश्यक सुविधांपासून वंचित राहत असल्यानं नागरिकांची आक्रमक भूमिका। कपाशीच्या बियाण्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, बियाणे आता अव्वाच्या सव्वा दरानं विक्री सुरू आहे, तर आमदार बच्चू कडू यांचा हा आरोप। जालना जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईमुळे मोसंबीसह इतर फळबागा सुकल्या, तर या फळबागांचे पंचनामे करून 7 जूनपर्यंत भरपाई द्या, अन्यथा मोर्चे काढणार। शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन। जळगावच्या धरणगावात शुद्ध आणि सुरळीत पाणीसाठी आता ठाकरे गट आक्रमक झालाय। नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी नसल्यानं पदाधिकाऱ्यांचं ठिय्या आंदोलन। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन। पाणी टंचाईची समस्या सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, नागरिकांचा हा इशारा। सांगली जिल्हा बँक अपहार प्रकरणी सिद्धेवाडीचे शाखाधिकारी लिपिक निलंबित, तर तासगावच्या शाखेतील तिघांची तडकाफडकी बदली करण्यात आली। मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांची ही माहिती। कोल्हापूरच्या कामळवाडीमधील दूधगंगा धरणाला गळती दुरुस्तीची निविदा प्रक्रिया रखडल्यानं आता महाविकास आघाडी यानं सरकारवर टीका केलेली आहे, तर गळती वाढल्यानं परिसरातली गावं भीतीच्या छायेत आहेत। दूधगंगा धरणाच्या गळतीला राज्य सरकारचा निष्काळजीपणा भोवणार आहे। सतेज पाटील यांनी सरकारवर निशाणा लगावलाय, तर ठाकरे गटाचा देखील धरण दुरुस्तीसाठी आंदोलन करण्याचा इशारा। जळगावच्या भुसावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाराला गळती, बंधारामधील पाणी वाया जात असल्यानं पाणी टंचाईची शक्यता। नाशिकच्या पेठमध्ये पाण्यासाठी महिलांची झुंबड, हंडाभर पाण्यासाठी विहिरीवर नागरिकांची चढाओढ। धाराशिव जिल्ह्यातील 21% पाणी स्त्रोत दूषित, जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेनं केलेल्या तपासणीत गंभीर बाब उघड। निर्जंतुकीकरण करून पाणी घ्या, प्रशासनाचा सल्ला। जळगाव जिल्ह्यात अनेक तलाव आणि धरणं कोरडे ठाक। उरहा धरणामध्ये 20% पाणीसाठा शिल्लक, नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट। जळगाव जिल्ह्यातील 227 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई, 101 शासकीय टँकर्सनं गावांना पाणी पुरवठा, तर जिल्ह्यातील 166 विहिरी अधिगृहीत। परभणीच्या जिंतूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई, अनेक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। धाराशिव शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात 150 टँकरनं पाणी पुरवठा सुरू, पिण्यासाठी नागरिकांच्या रांगा। जळगावच्या मुक्ताईनगर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत, आमदार चंद्रकांत पाटलांनी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्याला धरलाय धारेवर, पाणी पुरवठ्याबाबत विचारलाय जाब। नाशिकच्या गिरणारे तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्यासाठी महिलांची वणवण, कश्यपी धरणामधून पाझरणाऱ्या हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे। नांदेड जिल्ह्यात पाण्यासह चारा टंचाईमुळे शेतकरी हवालदिल, चाऱ्याअभावी जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ, आर्थिक अडचणीत आहेत शेतकरी। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैल बाजारामध्ये मोठी गर्दी, दुष्काळामुळे चारा नसल्यानं शेतकऱ्यांवर बैल विकण्याची वेळ। भंडारा जिल्ह्यातील तुमसर साकोली तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। रत्नागिरी शहरात आता अचानक अवकाळी पावसाची हजेरी, पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। अवकाळी पावसानं तापमान वाढलंय। भंडारा जिल्ह्यात नावेगाव बांध परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा,
अनेक घरांवरील पत्रे उडालेत तर विद्युत खांबांची पडझड झाल्यानं परिसरातील वीज पुरवठा खंडित. भंडारा जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. वाऱ्यामुळे कापणीला आलेलं भात पीक जमीनदोस्त तर अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले. वर्धा जिल्ह्यात तापमानाचा पारा 45.2 अंशांवर. उन्हाचा तडाखा वाढल्यानं जनजीवन प्रभावित. रस्त्यावरील वर्दळ ओसरलेली आहे. अमरावतीत उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाकडून तयारी. रुग्णांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात बेडची व्यवस्था. गोंदिया जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्षाची निर्मिती. उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. जळगावात जिल्हा दूध संघाच्या वतीने नागरिकांसाठी फिरत्या टँकरमधून पाण्याची मोफत जलसेवा. जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेच्या सहकार्यामधून अनोखा उपक्रम. वाशिममध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. जिल्ह्यातील यंत्रणेला मान्सूनपूर्व प्रशिक्षणाचे धडे. भंडारातील जिल्हा सामान्य रुग्णालयात 2 कोल्ड रूम तयार. उष्माघाताच्या रुग्णांसाठी आरोग्य प्रशासनाकडून उपाययोजना. गेल्या 2 दिवसांपासून भंडारात तापमान वाढ. अकोल्यात कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा. बी बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी. परभणीत नवा मोंढा भागामध्ये खरीपाच्या तोंडावर बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग. बोगस बियाणे विक्रीमुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त. नांदेडमध्ये तापमान वाढीमुळे बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली. टोमॅटोची आवक वाढल्यानं हा परिणाम जाणवतोय. जळगावच्या बोदवडमध्ये हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये वाढ. हरभऱ्याला सध्या 5,600 प्रति क्विंटलचा दर आहे.